रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आज आपण पाहणार आहोत भक्तिविजय ग्रंथाबद्दल सविस्तर माहिती. भक्तिविजय ग्रंथ कोणाबद्दल आहे, कोणत्या गुरुबद्दल, कोणत्या देवाबद्दल आहे ते आज सविस्तर पाहूया. नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण मराठी संत परंपरेतील अतिशय महत्त्वाचा आणि प्रेरणादायी असा ग्रंथ भक्तिविजय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. वारकरी संप्रदायाला आकार देणाऱ्या या ग्रंथात अनेक संत महात्म्यांचे चरित्र, भक्तिभाव आणि आध्यात्मिक संदेश आपल्याला पाहायला मिळतात. भक्तिविजय ग्रंथ म्हणजे काय ते पाहूयात. भक्तिविजय हा भक्ताचे चरित्र सांगणारा आध्यात्मिक ग्रंथ आहे. याची रचना लेखक महिपती महाराजांनी 18व्या शतकात केली. महिपती महाराजांनी लिहिलेले 4 विजय ग्रंथ म्हणजे संत विजय, भक्त विजय, महात्मा विजय आणि भक्तिविजय. त्यापैकी भक्तिविजय हे सर्वाधिक लोकप्रिय आणि आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. त्याचे लेखक महिपती महाराज यांचा जन्म तळनेर, जिल्हा धुळे येथे झालेला. वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध कीर्तनकार व संत चरित्रकार म्हणजे महिपती महाराज होय. संतांच्या जीवनावर आधारित चरित्रलेखनात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांची लिखाणशैली साधी, सहज आणि भावपूर्ण असल्यामुळे सर्वसामान्यांनाही संतांचे विचार समजून घेणे सोपे जाते. ग्रंथ वाचायला सोपा असेल तर आपल्याला बरं वाटतं. भक्तिविजयाची रचना आणि शैली ग्रंथ कथा स्वरूप आहे. प्रत्येक संतांचे जीवन आणि त्यांचे भक्तिभाव कथा, संवाद आणि प्रसंगाद्वारे उलगडलेले आहेत. भाषा साधी, ओवी छंदातील रचना, यात देवभक्ती, सदाचार, नम्रता, सेवा, समता आणि दयाभाव याचा प्रभावी संदेश आहे. ग्रंथ छान लिहिलेला आहे. ग्रंथातील प्रमुख संत व कथा काय आहे पाहूयात. भक्तिविजयामध्ये अनेक संत महात्म्यांची जीवनकथा आढळतात. उदाहरणार्थ संत नामदेव, त्यांची भगवंतावरची अखंड निष्ठा. संत जनाबाई काम करताना सतत रामकृष्ण हरीचे स्मरण करताना आढळतात. संत चोखामेळा, भक्तीतून मिळालेले आध्यात्मिक स्थान. संत सोयराबाई, भक्ती आणि समतेचा संदेश. गोरखनाथ व नाथ परंपरा, योग, साधना आणि भक्ती. धनसाहेब, सामर्थ्यवान भक्तीचे अद्भुत अनुभव. प्रत्येक कथा भक्तीचा वेगळा पैलू दाखवते. एकामध्ये भगवंतावरचा श्रद्धाभाव तर दुसऱ्या समाजातील मूल्य, दया व समता. भक्तिविजयाचा आध्यात्मिक संदेश. या ग्रंथाचा मुख्य उद्देश कोणता आहे पाहूया. भक्ती मार्गाची श्रेष्ठता, नामस्मरणाचे महत्त्व, सर्व जीवात एकच परमेश्वर पाहणे, अहंकाराचा त्याग आणि सद्भावना, अंतःकरण शुद्धी आणि सदाचार. हा ग्रंथ खूप छान आहे, तरी सर्वांनी वाचावा. आपण लवकरच याचे व्हिडिओ टाकणार आहेत, तरी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. महिपती महाराज स्पष्ट सांगतात की भक्तीनेच मन शुद्ध होते आणि परमेश्वराची प्राप्ती होते. भक्तिविजयाचे महत्त्व काय आहे पाहूयात. वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक पाया मजबूत करणारा ग्रंथ, संत परंपरा व भक्तिमार्ग समजण्यासाठी अत्यंत उपयोगी. कीर्तनकार, प्रवचनकार, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात या ग्रंथाचे स्थान अनन्यसाधारण. भक्तिविजय हा केवळ संत चरित्राचा संग्रह नाही, तो भक्तीचा मार्ग दाखवणारा प्रकाशदीप आहे. महिपती महाराजांनी या ग्रंथाद्वारे भक्तिमय जीवन किती सुंदर, पवित्र आणि उन्नत असू शकते हे प्रभावीपणे दाखवले आहे. जर तुम्हाला संतांच्या कथेपासून प्रेरणा घ्यायची असेल, आध्यात्मिकतेकडे वाटचाल करायची असेल तर भक्तिविजय हा ग्रंथ जरूर वाचावा. यामुळे आपल्या मनाला शांती मिळते आणि आपलं जीवन सुखकर व्हायला मदत होते. भक्तिविजय ग्रंथ वाचायचा असेल किंवा ऐकायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.